निसर्ग हा माणसाला कायमच भरभरून देत असतो. या निसर्गाच्या प्रती उतराई होणं खरं तर ही आपली जबाबदारी असते आणि हीच जबाबदारी ओळखत पुणे पोलीस आणि वन विभाग यांच्या वतीनं पर्यावरण दिनाचं औचित्य साधत वृक्षाथॉन या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. खरं तर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा आहेत. आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात. सर, काय नेमकं हे वैशिष्ट्य आहे या मॅरेथॉनचं? दिनांक 5 जून 2025 रोजी होणारे जागतिक पर्यावरण दिवस याचे औचित्य साधून 1 जून 2025 रोजी वृक्षाथॉन हे मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेलं आहे. यांच्यामध्ये पुणे शहर पोलीस, पुणे वन विभाग आणि वृक्षाथॉन फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे सर्व स्पर्धक यांना वन विभागाच्या वतीने एक रौप्य दिले जाणार आहे आणि जर त्यांनी चांगले संवर्धन केलं तर पुढच्या वर्षी असा वृक्षाथॉन मॅरेथॉनमध्ये त्यांना फ्री एंट्री पण राहणार आहे. हे वृक्षाथॉनचे मुख्य उद्देश जे आहे पर्यावरण संरक्षण आहे, त्यासोबतच आपलं फिटनेस जे आहे चांगले ठेवायचे आहे. अशा प्रकारचे यांच्यामध्ये जे आहे से उद्देश आहे. यामध्ये मी सर्व पुणेकरांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्यामध्ये याच्यामध्ये सहभागी व्हावा आणि यांच्यामध्ये जे विनर लोक आहे त्यांना चांगले पर्यावरणपूरक पारितोषिक जे आहे से दिले जाणार आहे आणि यांच्यामध्ये जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहे त्यांचे सर्वांचे एंट्री फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यानंतर मीडियाचे सर्व बंधू भगिनीचे पण एंट्रन्स जे आहे से फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि आम्ही यांच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहे. सर, खरं तर पर्यावरणाचा ऱ्हास होणं हे खूप मोठा प्रश्न सध्या सर्वांपुढेच आहे. याच्यामध्ये म्हणजे वृक्षतोड असेल किंवा काही समाजकंटक हे वणवा पेटवतात. अशावरती खरं तर चोप बसवण्यासाठी आपल्या पद्धतीने काय उपाययोजना आहेत? नाही, मी लोकांनाही आवाहन करतो असं जर कोणी करत असतील तर तात्काळ यांची माहिती जे आहे से आपला पोलीस कंट्रोल रूमला दिलं पाहिजे. तसं फॉरेस्ट विभागला पण देऊ शकतात आणि नक्की त्यांच्यावर ज्यांचे माहिती येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर, शेवटचा प्रश्न घेतो. सध्या पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्यानं सायरणीवर यायला आपण पाहतोय. मध्यंतरीच आत्ताच काल परवाच कोयता गँग म्हणून आणखी एका युवकाने कोयता घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व पार्श्वभूमीवरती पुण्यातली पोलीस यंत्रणा कशी पद्धतीने सक्षम आहे आणि कशा पद्धतीने काम करण्याची योजना आहे? अशा प्रकारचे जे स्ट्रीट क्राईम होतात त्यांच्यावर बचत करण्यासाठी आपल्याकडे कॉप 24चे जे बीट मार्शल्स आहेत 24/7 जे आहे सतत पेट्रोलिंग करत असतात. त्यांच्यासोबतच जे आहे आपले दामिनी पथक जे आहे त्यांची पेट्रोलिंग असतात. पोलीस स्टेशनचे जे चौकीचे आहे त्यांची पेट्रोलिंग असतात. त्यामुळे जे आहे से अशा प्रकारचे स्ट्रीट क्राईमवर आपल्याला कंट्रोल ठेवण्यामध्ये मदत मिळतात. त्यानंतर आपल्याकडे सेफ पुणे ॲप आहे. त्या ॲपच्या माध्यमातून जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे असं सर्वांचे जे आहे से पूर्ण त्यांचे जे माहिती आहे हे ॲपमध्ये जे आहे घेण्यात आलेली आहे आणि हे ॲपचे वापर करून आमचे जे पोलीस स्टेशन किंवा क्राईम ब्रांचचे जे स्टाफ आहे ते तात्काळ असा गुन्हेगारचे घरी पोहोचू शकतात आणि त्यांचे लोकेशन चेक करू शकतात आणि अशा प्रकारचे चेकिंगचे सिस्टम चालू आहे. सदरक्षनायक खलनिग्रहनायक खरं तर हे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे आणि कुठेतरी समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून पुणे पोलीस आणि वन विभाग यांच्या वतीनं येणाऱ्या 5 जूनला पर्यावरण दिनाचं औचित्य साधत या वृक्षाथॉन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मॅरेथॉनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आव्हानही सहपोलीस आयुक्त असणारे रंजन कुमार शर्मा यांच्या वतीने करण्यात येत आहे. कॅमेरामॅन नागेशसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे.